नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेश या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण छान घरच्या घरी बनणारी ड्रायफ्रूट आईस्क्रीम बघूया. त्यासाठी मी घेते 5 ते 7 इलायची, बारीक काजू, बदाम किंवा पिस्त्याचे बारीक काप, 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी मिल्क पावडर आणि थोडं केसर आपण दुधात विरघळण्यासाठी टाकून दिले, म्हणजे ते छान कलर सोडते. नंतर आपण 2 लिटर दूध घेतलं, ते अर्धा ते पाऊण लिटर होईपर्यंत त्याला छान आटून घेतलं. मग त्याच्यात मी ड्रायफ्रूट टाकून घेतले आणि छान उकळी येऊ दिली. एक म्हणजे 5 मिनटापर्यंत उकळू दिलं. मग त्याच्यात मी केसरचे जे आपण दूध बनवलं होतं ते टाकलं. परत त्याला थोडी उकळी आणायची. मग त्याच्यात टाकते मी मिल्क पावडर. पावडर टाकताना थोडी हळूहळू टाकायची आणि मिक्स करत जायची, म्हणजे गठुळ्या पण होत नाही आणि छान मिक्स होते. त्यानंतर दूध थोडं असं घट्टसर दिसायला लागतं. मग आपण त्याच्यात एक एक ॲड करत जायचं. हे बघा किती छान कलर सुटला आहे आपल्या दुधाला. केसर दूध टाकल्यानंतर तो खूप छान कलर दिसतो आणि मुलं हे आईस्क्रीम घरच्या घरी बनलेली आईस्क्रीम खूप आवडीने खातात. त्याच्यात मी 1 वाटी जी साखर काढलेली, त्या तुम्ही जाड किंवा बारीक दोघी ऑप्शन कोणतीही टाकू शकता. त्याच्यानंतर मी टाकून घेते आता वेलची पूड टाकल्याने खूप छान सुगंध सुटतो मग आपल्या दुधाला. ही बघा वेलची पूड टाकून घेते. ते मुलांना आवडते त्या फ्लेवर तुम्ही टाकू शकता. वेलची किंवा दुसरं काही ऑप्शन आपण छान निवडू शकतो याच्यात. हे बघा किती छान झाली घट्टसर. तर हिला आपण थोड्या वेळ गार होऊ देऊ. नंतर छान एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यात किंवा तुम्ही आईस्क्रीम सेटचं बाऊल असलं त्याच्यात टाकू शकता. 5 ते 7 तासात आपली आईस्क्रीम छान बनवून तयार होते. आता वरून थोडे ड्रायफ्रूट जे आपण थोडे बाजूला ठेवलेले ते ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे. त्याच्याने छान दिसते पण मग आपली आईस्क्रीम. आणि मुलं खूप आवडीने खातात. याच्यात आपण मँगो फ्लेवर पण आपण टाकू शकतो. सेम याच्यामध्ये फक्त आपण मँगो टाकू शकतो. ते पण खूप छान लागते. आता मी वरून फॉईल पेपरने पॅक करून 5 ते 7 तास सेट करायला ठेवून देते आईस्क्रीम. अशी होती आपली खूप सोप्या पद्धतीची ड्रायफ्रूट आईस्क्रीम. आपण सेम वेगवेगळ्या